का घरात? इकडं तर कोणीच दिसेना. ते वामण्यानं पत्ता सांगितला तर मी बरोबर इकडं आलो. हं? पण कोणाचाच पत्त्या नाही बा. घर तर अख्खं मोकळं दिसतं. बरं आवाज तर देऊन पाहू. कोणी आहे का घरात? कोणी आहे घरात? कोण आहे? अहो ये दरवाजा तो उघडा सांगतो तुम्हाला. कोणी? आले आले. या या. कोण आहे? कोण आपण? हा सांगतो ना तुम्हाला. दरवाजा तो उघडा. या येऊ का आतमध्ये? या ना. कोण आहे तुम्ही? हा मस्त आहे हो घर तुमचं. अहो तुमचं काम काय ते बोला. कोण आहे तुम्ही? माझं नाव? कोण आहे तुम्ही? हा नाव सांगा. अहो मी बबनराव उपटे. हा का? बबनराव उपटे. बरं काय काम आहे बबनराव? अहो काम असं आहे तर मी लय महत्वाच्या कामासाठी आलो तुमच्याकडं. मला आहे ना आमच्या गावच्या वामण्यानं असं सांगितलं हा म्हणून अमक्या अमक्या ठिकाणी जा. हा अहो हा. तुमचं नाव शांताबाई काढ घाले का? हो हो मीच शांताबाई काढ घाले. म्हणजे तुम्ही घाली त्यावी काढी त्यावी? हो नाही नाही मग म्हणजे आमचं आडनाव तसं आहे ना. बरोबर आहे बरोबर आहे. हा मग त्यांनी पाठवलं ते वामनरावनं. बर बर शांताबाई लय महत्वाचं काम आहे मला तर बसू द्या. बर बर या ना बसा ना. अहो बोला काय काम आहे तुमचं? माझं असं काम आहे. पहिले सांगा तुम्ही कुठून आले? तुमचं गाव कोणतं? माझं गाव उपटेवाडी. उपटेवाडी? हा कुठं आले आता ही? तुमच्या गावा शेजारीच ना उपटेवाडी. हा का? इडून तर 2 किलोमीटर. अहो मी कधी ऐकलं नाही नाव. अहो तुम्ही कायम करत असतील हा हा तेव्हा तुम्हाला काय एवढं उपटेवाडी कुठे गालेवाडी कुठे नाही का हे माहित नाही ना. हा बरोबर आहे. आमच्या आहे ना हा का? इडून 2 किलोमीटर. बर बर असू द्या. मग तुमचं काय काम काय आहे आता? माझं काम असं आहे हा बर का शांताबाई. हा तुमच्या खोली भेटत ना भाड्यानं? हा आहे ना. माझी 2-3 रूम आहे भाड्याने. आहे ना. तुम्हाला पाहिजे का भाड्याने? अहो मला पाहिजे म्हणून तर आलो. आत्ताशी जीवात जीव आला. हा हा चालेल ना मग घेऊन टाका ना. बरं तुमची फॅमिली वगैरे? फॅमिली बिमिली नाही तुमच्या तिला आणायची. आता बाई हा मला खोली अशी लागती का मला फक्त 1-2 तासासाठी लागती. 1-2 तासासाठी? हो हो. का बरं? अहो का बरं म्हणजे आता ओळखून घ्या. मला जोडी ना हा एक बाई. हा का? हा अच्छा हा हा म्हणजे तुम्हाला त्याच्यासाठी खोली पाहिजे काय? एक बाई हा हा? हा मग त्या बाईचं माझं लफड आहे. हा का? हा मग लफड आहे आमचं तिकडं काही जमाना. हा तर मग इथं म्हणलं त्या वामण्यानं मला सांगितलं हा का शांताबाई काळ घाले ना त्यांच्या का खोली तिथं जा म्हण ते खोली देत असत्या. हा म्हणजे तुम्ही ना बरोबर पत्त्यावर आले बर का? तेव्हा आलो पण शांताबाई घाबरतच आलो. हा का? शेवट बाई माणूस आहे विचारायचं कसं. हा नाही नाही त्याला काय विशेष आहे. आता खोल्या आहेच ना भाड्याने मी देतेच ना. हा बरं मी काय म्हणते म्हणजे त्या बाईला घेऊन तुम्ही 1-2 तासासाठी इकडे थांबणार? लईत लई 2 तास. मग तुम्हाला बायका पोरं काही नाही का? अहो माझ्या बायकोच्या कान्या कालायच्या त्या. आहे ना बायको? हं? बायको आहे ना? बायको आहे मग? पण लई रांगडी बायको. हा का? अहो लई बारबुडी. अरे बापरे. अहो माझ्या बायको सांगू का तुम्हाला? हा सांगा ना. सांगायला काय लाजायचं नाही का? हा नाही बरोबर आहे. अहो मला मस्त अशी भारी बायको भेटेली. आणि मग? शांताबाई. हा अहो बायकोचं लई डेंजर हो. हा अहो संध्याकाळ झाली हा एकदा 9-10 वाजले हा का आपल्या खाटावर झोपाय गेलं का करायला जर बिलागलो
हा आणि नुसतं टेकलं का बायको मोठ्याला शांताबाई हा करायला गेलो हा का थोडं कुठे टेकलं नाही का बायकोची ठणान गागून उठती. त्या जागेवर टेकवाय गेलो का बायकोची ठणान बॉम्ब मारून उठती. म्हणजे काय टाकवाय आता ओळखून घ्या नाही का ते हा ते तुम्हाला माहित नाही. बरं बरं असू द्या. तो तुमचा नवरा बायकोचा वैयक्तिक प्रश्न आहे हा. ना. मला काय करायचंय दवा. अहो अशी काही बॉम्ब मारून उठती. हा का हा मग ती काही मला हात लावून देत नाही. हा शांताबाई मग तिला दवाखाने केले हा आणि भगतवाणी केले बर पण तिला काही फरक पडा ना बर का. बर बर मग माई मीचे ना दुसरीकडलं पुढं करून घेतलं. हा का हा मग नाईलाज. असं असं बरं ठीक आहे. हा पण तुम्हाला 1-2 तासासाठी रूम पाहिजे पण त्याचं भाडं तुमच्याकडून जास्त घेईल ना मी. भाडं किती घ्यायचं. मी आता जवळजवळ 10 ते 15 हजार रुपये 1 महिन्याचं भाडं कट करून घेईल मी. हो 10-15 काय करत्या 2 तासाचे तुम्हाला 20,000 देतो. हा का दिले. बर बर ठीक आहे. हं? अहो बबनराव उपटे म्हणते मला. शांताबाई कान घाले. हा तुमचंच ना नाव. अहो हा ना मीच आहे ना. अहो 20,000 घ्या बर बर चालेल चालेल 2 तासाचे. पण मी तुम्हाला एक विचारू विचारा ना. तुमचं लग्न होईल का. हा वैल होत होईल होत. मग तुमचं नाव रा तो जाऊ द्या आता. ते कायला विचार राहिले तुम्ही एवढं. का हा ते सांगायसारखं नाही आता जाऊ द्या. सांगितल्याशिवाय कसं कळल सांगा ना. मग या बबनराव उपट्याला सांगा मग हा बरोबर सगळी लिंक लाईतो. नाही ते आम्ही दोघं आता वेगळे राहतोय ना एकत्र नाही राहते. नाही का म्हणजे तुमचा आणि तुमच्या नवऱ्याचा ताळमेळ नाही. हा बरोबर बरोबर. ओळखलं ना मी. हा मग तुम्ही एक काम करा ना. तुम्ही बरोबर ओळखले हो. अहो मला ओळखू येतं माणूस. हा सर. मग तुम्ही एक काम करा ना. शांताबाई. काय हो शांताबाई हा बोला ना. काढ घाले. आव बोला ना. अहो असंही तुम्ही लोकांचं काढी त्या बी न घाली त्या बी. काय ते चुकलं चुकलं चुकलं. हो काय बोल राहिले तुम्ही. काय झालं तुमचं नाव आहे नाही का काढ घाले. आडनाव आहे ते आमचं. हा आडनाव आहे नाही का ते कुठं माझ्या डोक्यात. मी तर भलतच बोलायला लागलो. बरं जाऊ द्या. हा बर का शांताबाई हा ऐका ना. हा ती एवढ्या लांबून ती लफड करेल ती बाई इड आणायची. हा तर त्याच्यापेक्षा हा. तुम्हाला नवरा बिवरा तर नाहीच. तुमचं आणि त्याचं भांडण होईल. हा हं? तर मग आहे ना तुम्हाला असे मी 20,000 रुपये देणार आहे. हा हं? अजून त्याच्यात 10,000 देतो काचे. तुमच्या भाड्याची खोली. हा हं? आणि मग अजून त्याच्यात 10,000 टाकीतो. हम्म. अहो तुम्ही चला ना खोली. हो काय बोल राहिले तुम्ही. अहो तुमचं रूप किती सुंदर. हो असं हात काय लावायचं डायरेक्ट. अहो तुम्ही आल्या आल्या मी तुमच्याकडे पाहतोय. तुम्ही इतक्या काय सुंदर आहे बाई. त्याच नाव ते. ऐका ना शांताबाई. हा आलेल्या लक्ष्मीला लात मारू नका. अहो लक्ष्मी ती तुम्हाला चालू चालू 30,000 भेटून जाते. हम्म असं काय आहे. तुम्हाला पटलं तर पा. हा म्हणा. बर थांबा मी 1-2 मिनिटं विचार करू का. विचार करा. या बा पण तुम्हाला सांगतो शांताबाई तुम्हाला घालायचं आहे आणि काढायचं आहे बघा. काय हं? ओळखून घ्या मावालं. तुमच्यावाला. हम्म. यो बाबा तो 30,000 द्यायला तयार झाला. म्हणजे घराचे 20,000 आणि वरून 10,000. एवढे पैसे कोण देणार आहे आपल्याला. रूमचं एवढं भाडे भेटत नाही. हा म्हणावं काय माहित बाई याला. हाच म्हणते. आल्या हो शांताबाई. हा आले ना. मग तुमचा निर्णय सांगा बरं. मी काय म्हणते जाऊ द्या. ती बाई काल आणि बसते तुम्ही. हाय मी तुम्ही 30,000 देणार आहे ना. हा 30 घेऊन टाक. हा
हा मग ठीक आहे. रोज देतो. चालेल चालेल. चालेल हम्म. म्हणजे तुमची तयारी. हा अहो ते मी जे लपलं करेल बाई होती का ती एकदम काळी. हा हा अहो मला तुम्ही तर आल्या कोण मी पाहतोय तुम्हाला तुम्ही खूप आवडले. ते पैशांचं हं? पैसे लगेच हो द्यायचे पैसे ना? देतो ना रोज देतो. मग द्या की. लगेच देऊ का? मग लगेच म्हणजे काय? अहो देतो ना पण मला हात बीत फिरून पाहू द्या. पैसे तर हा शांताबाई हा घ्या बाई 30,000. हा का? हो मोजून घ्या 30,000चं बंडल. हा पाहून घ्या नोटा सुद्धा टाकाटक एटीएम मधल्या नोट आहे. हाय बर का? आहे ना मग या बा. हा आता मला आहे ना एवढा येळ नाही. हा आता पैसे आले तुम्हाला. हा आता चला बरं टपक्यात बर बर. माझं तेवढं काम करून द्या. हं? चला चला. अहो काय करते त्या बाईला अशी सुपर बाई भेटली तुम्ही. या ना. हा चला चला. वा 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 हा रूम आहे तुमचा. हो हो बसा. हा बसतो ना. बरं ऐका ना हा आता मला आहे ना तुम्ही खूप आवडल्या. जेव्हा तुमच्या घरात शिरलो ना मी कावरा मावरा झालो बासू. हा ना. आणि बाई एवढ्या मोठ्या घराण्यातली हम्म. आणि आपल्याला काही करून देईल का. हा हा. पण ते मला माहित नव्हतं तुमचं नावला बाहेर आहे. हम्म. त्याचं असंच झालं पण लई बारी मजेत काम आलं ते काळ्या बाईला आणायचं तर बर का. हम्म. आणि तिच्या काय वेगळं आहे का आणि तुमच्या काय वेगळं आहे का एकच आहे नाही का. पण मा म्हणे ना तुमच्या फिरलं गाच. आता बाई हा मी आता आहे ना टोपी काढितो शर्ट काढितो हा. लगेच बिडू. बर बर. बर का शांताबाई हा जाऊ द्या पण तुमचं आडनाव मला लय आवडलं बर का. हा हा पिढून पिढी चालत आलं ना ते आमचं. हा काढ घाले चांगले. बरं मी काढू का टोपी काय ना. टोपी शर्ट आणि लगेच काम. वा बाबनिया घे चान्स मारून आता. काय म्हणले? काय नाही ये लय भारी बनवले हो तुम्ही कपाट. हा हा हा. बाबनिया तसे शिकरानंद पोळीचे पाय. तुम्हाला काही सवय का आता आतल्या आत बोलायची? नाही नाही होत आहे मला तस. हा काढली बा झालं मोकळा. आता एक काम करू का हा आता शर्ट टोपी काढली हा. आता पॅन्ट काढून ठेवतो. आव नाही नाही. काय? पॅन राहू द्या. त्या- म्हणजे ते आहो. पाय काढू ना. अहो काय टाइम काढू साडी खराब झाली मग. खराब. मग आव म्हणजे कस काय? अहो काय चांगला ते पॅन नका काढू म्हणत्या. अहो सगळी चिगाट होऊन जाईल ती पॅन. काय? चिगाट होऊन जाईल म्हण. ते आव ते राहू द्या. राहून दे. झाली तर जाऊ द्या हो द्या. बरं. पण ते नंतर काढू ना मग. बरं नंतर काढू चला. पण मी काय म्हणतो आवरा ना आता. आवरा बा. काय तुमचं शरीर किती मऊ मऊ. लय भारी वाटत. तुम्हाला कोणी वामण्यानी पत्ता दिला? वामण्यान दिला. अहो मला काय माहिती तुम्ही असं बा पैसे वाढल्यावर तुम्ही याला हाताशी. पण लय भारी का शांताबाई आता टपक्यान चला ना जे महत्वाचं आहे ते करून घेऊन. हा ना बरं. सारखा वर सारखा वर सारखा पडा. या ना मागे या असे करा पाय पडा. बाबा उशी देतो घ्या पडा पडा. ऐकू काय? आई आई बाबू. हो अहो काय झालं आहो ते हाता पायांना मुंग्या येऊ राहिल्या. मग घ्या आल्या. ऐकू आता काय करू? आहो ते पाय दाबा बरं थोडे. ऐकू काय करू आता? या काही की काय झालं हाता पायांना? हो काही झटका आला काय पायांना. आहो झटका काचा म्हणजे मी का काही आजारी का झटका यायला? कुठं मुंग्या आल्या. आहो डायरेक्ट इथून आले. कुठं मुंग्या आल्या. हा कुठं मुंग्या आल्या. अहो सगळ्या पायांनाच आले म्हणजे डायरेक्ट इथून आल्या अशा.
का हो, शांताबाई? अहो हे सगळ्या बायांनाच मुंग्या आल्या. आणि त्या जागेवर आल्या का कोणत्या जागेवर? त्या? हो सगळीकच आल्या. आता हो मग बाबू आता काय करू? अहो, थांबा थांबा. अहो थांबा थोडे पाय आपटू द्या मला. हो लागल तुम्हाला तो. आई गं लय मुंग्या येऊ राहिल्या. एक काम करा ना हो शांत. कसं करायचं? थांबा 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 ऐका. ते कसं करायचं आता? हा ना ते तुम अहो जीव महत्वाचा आहे तुमचा. हा ना ते करणं नाही महत्वाचं. आता जर मुंग्या चालूच राहिले तर ते त्याच्यात मुंग्यांमध्ये कसं काय? हो लईच येऊ राहिल्या का? आवडलंच म्हणजे असं पाय टिपून दे ना, असं कडाकडा मुंग्या चावू राहिल्या. बापा नाही बापा ना, मग बापा. आता खाऊ. बधीर सुद्धा होत चालले पाय. हो ऐका ना मग आता तुम्ही एक काम करते का? हा आता आता डॉक्टर का नेऊ का बाई? हा नाही नाही माझी मी जाईल डॉक्टरकडे. जाशाल? हो हो पण ते करायचं राहिलं ना. हो करायचं तर लई मोसम मध्ये होतो मी. हा का? हा ना. ए बापरे. थांबा थांबा थांबा. ते लईच म्हणजे आव. तुम्ही मग एक काम करा. आई गं, हा, अ शांताबाई ऐका लय वाढवा काय करू नका. हा. जीव लय महत्वाचा आहे. हो ना हो. बरोबर का नाही? हा. तुम्ही आत्ताच्या आत्ता आहे ना पहिले दवाखान्यात जा. हा हा बापरे काय करू आता? अहो ते मला इतकं कसं तरी हो राहिलं का तुमचे ते 30,000 रुपये गेले. हा हा. आणि तुम्हाला ते द्यायचंच होतं पण आता काय करू? मुंग्या तर सारख्या अजून चढत चालल्या. काय झालं माहितीये का? तर आपलं जेव्हा काम झालं असतं हा आणि नंतर मुंग्या आल्या असत्या तुम्हाला ते बरं झालं असतं एक वेळेला. हा ना हा हा ना ना? हा ना पण त्याच्या आतच मुंग्या चालू झाल्या ना. हा ना. बरं एक काम करा ना. आता काय करू? ऐका ना हा. शांताबाई हा. आता तुमच्याकडे सगळी मुंग्या चढायला लागल्या हा हा नाही का? आता मी काय सांगते ऐका ना. हा. तुम्ही ना आता आजचे दिवस जा घरी. घरी. हा मी आता तुम्ही गेले का दवाखान्यात जाते. हा. उपचार करते मुंग्यांवर. हा. नाही तर डायरेक्ट तोंडापर्यंत इथे. नाही नाही नका ते अवघड आहे दुखणं. हा मग रिपेअर होऊन येते हा. आणि उद्या का तुम्हाला फोन करते मी. हा चालेल मग येतो. तुम्ही या मग हा हा? हा आणि पण- फोन करूनच या बरं का. हो फोन करूनच येईल. हा. पण जा. बाबा. ऐका ना शांताबाई इडावच मुंग्या येईल कमरा पोत. अहो वर चढत चालले ते. हा का? हा हा मग अजून वर नाही येईल. नाही अजून नाही आले पण येतील ना. तवर मला जावंच तो एक पप्पी तर द्या. हा का? हा मग आशा नका मोडू. बरं बरं. जाऊ का मग? हं? हा पण मग ध्यान करून शांताबाई दवाखान्यात जावर का? हो लगेच जाते. मला तुमच्या पैशांची काळजी ना. हा. 30,000 गेले तुमचे. मग उद्या तुम्हाला ते द्यावं लागेल ना. अहो ते द्यावं नाही लागणार का? ते पैसे नका देऊ मला. ज्या कामासाठी आलो ते द्या. अहो मी तेच म्हणून राहिले. हा, हा. तेच म्हणून राहिले. चालेल चालेल. हा येऊ का मी मग? हा बरं बरं. ते घाला तुमचं. हा मी घालतो बाहेर जाऊ. बरं बरं. हं? या मग हा. चला मग उद्या फोन करून या बरं का. पहिले दवाखान्यात जा. हा नाही आता जाते. हं? येऊ का? हा या या. गेलं का येड? मला नावाची शांती म्हणत्या. अरे बावळ्या मी काय तुला हात लावून देईल का? मी काय एवढी मूर्ख वाटले का? मी फक्त पैसा फेको तमाशा देखो. जाय आता. आता उद्या ऐकायची परवा ऐकायची तेरवा ऐकायची तुला. मला नावाची शांताबाई काढ घाली म्हणते. मी आतापर्यंत लय लोक वाट लावले. तुझं काय? गेलं निघून येडच दिसत होतं. चला आता पैसे देते ठेवून कपाटात. 30,000 आले. 30,000मध्ये तर किती का महिने निघून जातील. आता मस्त किराणा काय साड्या घेते भारी भारी मस्त. आपला परपंच तर होऊन जाईल 2-4 महिने मस्त. कोण आलं? हो शांताबाई हा बोला ना. बरं वाटलं? अहो थोडस अजून मुंग्या चालूच आहे पण हा तसं बरं आहे आता. आहे ना मग आपलं काम तर होईल ना. हा आता बरं वाटलं ना. काम करायला काय हरकत शांताबाई. हा आता मी आलोय बर का.
हा हा. मस्त येवा तेल बिल लावून आलोय. काय तेल बिल लावून आलो. कुठं? अहो डोक्याला मस्त वासाचं तेल लावून आलो. हं? हा का? हा तुम्हाला वाशील भारी असं आलो. हा हा. चला आता मध्ये. नाही मध्ये नाही येणार मी. मग इडच बिल गायचं. नाही हो इडं बी नाही. मग मी नाही तुम्हाला ते करून देणार. बाई तुम्ही 30,000 घेतले नाही करून देणार म्हणजे कोणचा न्याय काढला? आज खाली घ्यायचा. काय तुम्ही शांताबाई काढ घालायच्या घरात आहे. आलं का लक्षात? मग मी घालायला आणि काढायला चालू होतो शांताबाईक. हा हा नीट भाषेत बोला थोडं. काय बोलू राहिले तुम्ही? अहो तुम्ही काय बोलू काय राहिले? काढायला काय घालायला आले होते? हा? हा? ओळखून घ्या काय काढायला आणि 30,000 काचे दिले तुम्हाला? हं? नीट बोलायचं आणि घरचा रस्ता धरायचा. काय मी जास्त बोलत नाही म्हणून गैरफायदा नाही घ्यायचा. निघा. म्हणजे पैसे बुडवायचे का? पैसे बुडवायचे म्हणजे काय बुडवलं? त्याचा मोबदला तुम्हाला दिला ना. घरात नेलं माय पार मुके घेतले मुंग्या चालू होत्या तरी मला एक पप्पी तरी द्या. चोळलं चाळलं तुम्हाला कायची 30,000 द्यायचे? अहो चोळ्या चाल्याचे लगेच एवढी 30,000 घेता का तुम्ही? हा मग काय तुला काय फुकट वापरायला पाहिजे? हा? 30,000 दिले म्हणजे का लाख रुपये दिले का? काय बोलू राहिला तू? 30,000 रुपये सोपे वाटले का? अहो तेवढी कमवायची. 30,000 एवढं चोळलं चाळलं पार मुंग्या यायला होतं तरी माझ्या पप्प्या घेतल्या सगळं केलं आणि आता तुला कायचे पैसे द्यायचे अहो रे? तुम्हाला हा? नुसते म्हणजे तुम्ही नुसते चोरायचेच 30,000 घेता. हो मग हं? मग हो तवा करायचे किती घेता असतील? करायचे? हं? ये जास्त पुढचं बोलायचं नाही. हा हे बघ बोलला तर मी इकडचं थोबाड तिकडं करून देईल. तुला काय वाटतं असं? हा म्हणजे असा दम दिला म्हणजे संपला विषय. संपला काय विषय? अहो. म्हणजे बाई कशाला पाहिजे तुम्हाला? म्हणजे तिने काय तुम्हाला अख्खं शरीर दिलं पाहिजे का 30,000 मध्ये? मला काय रे? बब भामट्या. ऐका शांताबाई मला बबनराव उपटे म्हणते बघा सगळं उपटून नेईल तुमचं. हा? हा उपटून नेईल? नेलच. काय उपटून नेशील? तुम्ही पहा उपटी तो का नाही. काय? मला पण शांताबाई काढ घाले म्हणते. हा. तुझी अशी वाट लावून टाकील ना आज साल्या. म्हणच माझ्या वाटाने जायचं. आलं का तुम्हाला लक्षात? म्हणते ना शांताबाई काढ घाले. हा. याच्यात मुळे तुम्ही आज काढलं कोणाचं घातलं तेव्हा तुम्ही काय बबनरावच्या मागे लागले का? हं? ओय, बबनराव उपट्या. करू का पोलीस स्टेशनला फोन? बोलू का इथं पोलिसांना? सांगू का म्हणाला हा उपट्या माझ्या घरात शिरलाय आणि मला इथं दम देऊ राहिलाय माझी इज्जत घेऊ राहिला. मी याला ओळखत नाही. हा अचानक माझ्या घरामध्ये शिरलाय. नाही. लावू का पोलीस स्टेशनला फोन? लावू का पोलीस स्टेशनला फोन? थांबा हो, लावू का पोलीस स्टेशनला? शांताबाई. तुझ्या आता तुला काय वाटलं रे उपट्या? 2 मिनिटं. तुला एका मिनिटात असं उपटून इकडे एक पाय इकडे एक पाय इकडे एक हाताने इकडे एक हात असे उपटून फेकून दिली इकडच्या तिकडं. आलं का लक्षात? अहो माझं तर ऐका. तुमचं काय ऐकायचं? फोन बिन काय करू नका. फोन बिन काय करू हा. नका म्हणजे तू माझ्या इथे येऊन मला दम देतो काय जाऊ दे रे? आता. हरामखोरा. मात चुकलं हा. काल पोलीस स्टेशन पोत मला नाही तर नेते. लगेच फोन लावते मी. तुला काय वाटलं मी नावाची शांताबाई नका काढ? लावू काला. इथं पोलिसांना बोलून घेईल हा. आणि ह्या अवस्थेत तुला पकडून देईल त्यांच्या. कळालं मला कळालं तरी नीट भाषेत बोलायचं हा काय? बरोबर आहे. हा. काही नको बाई पोलीस स्टेशनला जाऊ नको. बर का शांताबाई शिव्या काय देऊ नका. हं? जाऊ द्या माझे पैसे गेले तर जाऊ दे. तुझं सगळं अख्खं गाव गोळा करून आणली इथं सांगल हा माझ्या घरात घुसला हा म्हणून. मग. त्यांनी नाही तसे चाळे केले. आता- सांगू का? नाही का ना शांताबाई माझी अजून इज्जत चांगली तर कुठं घालते लोकांच्या हा. आता. आणि निघा आता घराचा रस्ता धर. चाललो. आला का? आणि परत माझ्या घरात पाय नाही द्यायचा कधी. निघ ना. निघ. चालला मोठा माळ वाट जायला. चांगला पोलिसांचा दम दिला. मग कसा गेला बुरबुरा पळून? 30,000 नका देऊ म्हण. वा रे वा. त्याला वाटलं मी वर आवाज चढून बोललो म्हणजे मग शांताबाई मला देईल. मी काय मूर्ख आहे काय रे? मेंटल नाही तर